आता रामरक्षा महाआरतीमध्ये जे काही सहभागी झालेले होते, आत्ताच उद्धव ठाकरे यांचं भाषण संपलेलं आहे आणि काही लोकांसोबत बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी जे सभा सोडून जे आहे सगळी मंडळी आपापल्या गावी गेली आहे, सभा सुटलेली आहे। काय ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलं? हो, काय सांगितलं साहेबांनी? साहेबांनी सांगितलं रामरक्षा कधी करायची म्हणून करतो आम्ही शिवसैनिक आहे। हो, नक्की साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे, बघू शकता प्रत्येकासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक आलेले आहे। नमस्कार नमस्कार, कुठून आले? भुसावळवरून आले। साहेबांचं भाषण ऐकलं? हो, काय म्हणाले साहेब? जागृत करत आहे आणि राम मंदिरात जे फेल झाले त्याला सपोर्ट करू नका, हिंदूला सपोर्ट करा हे साहेबांनी आवाहन केलं। आणि सोनम वागचूक आणि अभिजित यांचं आंदोलन झालं दिल्लीला, त्यासाठी सुद्धा साहेबांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। आणि परवा काही ठाकरे चौक शिवसेना मुंबई या ठिकाणी मारबुट आंदोलन आहे। बिलकुल बिलकुल, नक्कीच भुसावळवरून सुद्धा शिवसैनिक आलेले आहे आणि जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। आणि बघू शकता की दिल्लीमध्ये जे सोमन वांगचुकचं आणि अभिजित तिपके यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे आणि उद्या जे आहे मुंबईमध्ये जे आहे ते आंदोलन करणार आहे। तुम्ही कुठून आलेत? हे वर्धेवरून आलेले आहे। काय सांगाल आजच्या या सभेच्या संदर्भात? अरे, आजच्या सभेत आम्ही सांगतो तुम्हाला, मी प्रमोद पांडे, शिवसेना तालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्धा। आज अशी कंडिशन आहे की हिंदुत्व पूर्ण बीजेपी वाले विकून टाकलेला आहे। काय गोष्ट करता म्हणजे आता मंदिरातला पैसा चोरले जाते, मग माणसाचं राहिलं कुठं? हिंदुत्व त्यांनीच तो वाढवलेलं आहे। कुठे होतं हिंदुत्व? राम मंदिर बांधलं कोणा पैसे म्हणलं लोकांच्या, आणि पैसे लोकांचे चोरून राहिले ते, त्याचं स्वतःच काय? आमदार खासदार लोकांचे चोरून राहिले ते। काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? स्वतः राजीनामा हे करून द्यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे का बा आम्ही आता ते बोललो त्या भाषेमध्ये संवादायिक भाषण म्हणजे कायदेशीर बोलाल तर चांगलं राहील। का त्यांनी स्वतःला मान्य करायला पाहिजे का आमचं हिंदुत्व आम्ही नष्ट केलं आहे म्हणून, बस एकच भाषा सांगतो मग त्यांनी आम्ही स्वतःच हिंदुत्व नष्ट केलं आहे। बाळासाहेब आपलं ठाकरे साहेब आता बोलले की त्याच पैशातून खासदार विकत घेतले। आम्ही सांगतो ना तर तुम्ही सांगा ना, आमदार खासदार आम्ही आणतो आणि त्याला ते 50 कोटी 100 कोटी देते, कोणाच्या बापाच्या घरी घ्यायचा, कोणाच्या बापाच्या घरी आहे का 50-100 कोटी? काय 100 कोटी झाडाला लागतात काय? सगळ्या शिवसेने महिला सुद्धा या महाआरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या, बघू शकता या महिला सुद्धा। आणि जवळपास विदर्भातून या महाआरतीला जे शिवसैनिक सहभागी। तुम्ही कुठून आले? तर मी भंडारा जिल्ह्याहून आलोय, बेटाळा गाव। तुम्ही शिवसैनिक आहे का? हो, तुम्ही पदाधिकारी आहे? हो, बरोबर, इथला पदाधिकारी आहे। आणि साहेबांनी आता भाषण केलं, काय त्या भाषणात? खूप छान भाषण केलं आहे साहेबांनी, आम्हाला खूप आवडलं। पण जे काही हा प्रकार झाला त्या संदर्भात काय बोलाल तुम्ही? हे जो राम मंदिराची चोरी वगैरे झाली हे आम्हाला बिलकुल नाही आवडली, म्हणून आम्ही त्याबद्दल या उद्धव साहेबांच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत। तर नक्कीच जे काही राम मंदिरामध्ये चोरी झाली आणि त्या विरुद्ध जे आहे आज रामरक्षा महाआरती या ठिकाणी आयोजन केलं, त्या आरतीमध्ये जे आहे संपूर्ण विदर्भातूनच जे शिवसैनिक आहे ते सहभागी झालेले होते, आपण बघू शकता संपूर्ण। आणखीनही बोलूया बरेचशा लोकांसोबत। कुठून आले भाऊ? लाखांदूरवरून आलो आम्ही। अच्छा, लाखांदूरवरून आले। काय भाषण दिलं साहेबांनी, ऐकलं ना? साहेबांनी जे भाषण केलं ते अतिशय योग्य आहे, कारण की ज्या पद्धतीने हे हिंदुत्वाची लूट करत आहेत, हिंदुत्वाच्या नावावर हे सत्तेत आले आणि त्या सत्तेचा गैरफायदा करून हे इतरांचा पक्ष फोडण्याकरिता त्या राम मंदिरातील दानाची हे लूट करून राहिले आणि हे अतिशय अयोग्य आहे। आणि हे ज्या पद्धतीने हे रामाच्या नावावर निवडून आले, धर्माच्या ज्या पद्धतीने हे राजकारण करून राहिले त्या पद्धतीने हा गैर आहे। आणि ज्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। सगळ्यात पहिले बाबरी मस्जिद पाडण्यामागे शिवसैनिकांचा हात होता आणि तो शिवसैनिकांनीच बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रयत्न केला
आणि हे उद्धव साहेबांना हे ज्या पद्धतीने म्हणतात की तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे, जर यांनी हिंदुत्व जर काही आपल्याजवळ ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने नाही करायला पाहिजे होता. आणि ज्या पद्धतीने आज या ठिकाणी महाआरती झाली, रामरक्षा महाआरती, या ठिकाणी संघाचे संघचालक मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं. तर यांचा जर का हिंदुत्व एवढा पकड आहे, मजबूत आहे, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे होता. हा कोणत्या पक्षाचा नव्हता, तर हा हिंदुत्वाचा विषय होता. या ठिकाणी त्यांना यायला पाहिजे होता. आणि हे हुकुमशाहीचं राज्य चालवत आहेत. आज सोनम वांगचूक सारख्या जे चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या शांततेरित्याने ज्या ठिकाणी आंदोलन करत होते, त्या आंदोलनाच्या ठिकाणून त्यांना आज उचलून घेण्यात आलं आहे. हायकोर्टाचा तसा आदेश नसताना सुद्धा, सुप्रीम कोर्टाचा आदेश नसताना सुद्धा यांनी त्यांना उचलून नेलेलं आहे. हा मनमानीचा राजकारण हे बीजेपी सरकार करत आहे आणि हा अतिशय अयोग्य आहे. त्यासाठी आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी रामरक्षा महाआरतीचा कार्यक्रम शिवसेनेतर्फे आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही भंडारा जिल्हा शिवसेनेतर्फे आलेलो होतो. नक्कीच ह्या आहे राम भक्ताच्या भावना आहे. आणि जे काही ज्या राम मंदिरामधल्या घडलेल्या घटनेच्या विरोधात जे आहे, त्या विरोधात जे आहे थेट जे नागपूरमध्ये रामरक्षा महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण विदर्भामधूनच जे आहे या ठिकाणी लोक आले. चला धन्यवाद. तर आणखीनही काही आपण भक्तासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात आतापर्यंत राम भक्त होते, काही या ठिकाणी महिला सुद्धा सहभागी झालेले आहे. त्या मोठा असा एक कार्यक्रमच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बघूया आता स्टेजवर मात्र आता अजूनही गर्दी दिसते आहे. स्टेजवर पण काही महिलांसोबतही बोलण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे ना, बघू शकतो काही महिला सुद्धा आल्या, काही युवत्या सुद्धा. कुठून आली बाई? बोलणार कोणी? तुम्ही कुठून आल्यात? कोणी बोलणार? तुम्ही ताई, तुम्ही कुठून आल्यात? तुम्ही कुठून आल्यात? बोला ना, बोला ना. महिलांनी बोललं. अयोध्यानगर. काय विषय म्हणजे नेमकं काय, कशाचा कार्यक्रम होता? थोडा नंतर आज जो कार्यक्रम झालाय, उद्धव साहेबांनी भाषण केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल म्हटलं? नाही, उद्धव साहेबांनी जे सांगितलेलं आहे मुलांसाठी, जे उद्याला इथे दिल्लीमध्ये ते सपोर्ट करणार आहेत, त्यांच्याशी मी खूप सहमत आहे. कारण आमचे पण मुलं एज्युकेशन वाले आहेत आणि त्यांना माझा पण मुलगा आता नीटसाठी प्रिपेअर करत आहे, 12वीला आहे. आणि असं जर पुन्हा पुढल्या वर्षी झालं तर खरंच फरक सगळ्या मुलांवर पडणार आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे सगळ्या पक्षांना म्हटलं, त्यांनी पक्षपाती नाही केली, सगळ्या पक्षांना म्हटलं तुम्ही आवर्जून आम्हाला मदत करा आणि तुम्ही तिथे या सपोर्ट करायला. हे मला खूप त्यांचं वक्तव्य आवडलेलं. राम मंदिरामध्ये जो चोरीचा प्रकार झाला त्या संदर्भात महाआरती या ठिकाणी घेतली, त्याबद्दल काय सांगणार? ते त्यांचं आधीच नियोजन होतं ना, इथे करणार आहे बा म्हणून महाआरती. नक्कीच जो दिल्लीमध्ये जे सोमन वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं, अभिजित दिपके आणि सोमन वांगचुक त्यांचं जे आंदोलन जे आहे ते उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच उद्या जे आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सुद्धा आंदोलन आहे. महिलांचा सुद्धा या महाआरतीमध्ये मोठा सहभाग राहिलेला आपण बघू शकता. सगळ्या मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. या सुद्धा ताई नमस्कार. कुठून आल्यात? काय शिवसैनिक आहात तुम्ही? हो, आम्ही शिवसैनिक आहे. काय सांगाल, उद्धव साहेबांचं भाषण आहे? हो, छान आहे भाषण, एक नंबर भाषण. जे खरी परिस्थिती आहे ते त्यांनी 2 शब्दात बोलून दाखवली. काय बोलले? त्यांनी सांगितलं की रामाची चोरी कशी झाली, कशा प्रकारे फसवणूक करत आहे जनतेची भाजप सरकार, हे त्यांनी सांगितलं. 2 शब्दात त्यांनी. मला काय वाटते आता जो काही राम मंदिरामध्ये जो प्रकार घडलेला आहे आणि चर्चा सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? कसं काय सरकारने काय कारवाई करायला पाहिजे? सरकारने चोरांना समोर आणायला पाहिजे आणि सरकारने कमीत कमी राम चोरीच्या तरी नको करायला हवं होतं. ही जी चोरी झाली आहे सरकारने केली आणि तो लोकांचा हा श्रद्धेने वाहिलेला पैसा आहे, हा त्या मंदिराच्या सत्कर्मी लागायला पाहिजे. आणि हा असा चोरून आपले घर भरण्यात काही अर्थ नाही आहे. ज्या मंदिरासाठी बाळासाहेबांनी अथक परिश्रम केले आणि बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये शिवसैनिकाचा हात मोठा होता, त्या शिवसैनिकाने जी बाबरी मस्जिद पाडून मंदिर उभार केलं, मंदिर वही बनाएंगे का नारा दिला, त्या मंदिराचं फलित म्हणून आज मंदिर उभं झालं. आणि त्या मंदिराला जी देण देत आहे लोक देणगी, ती चोरून आपल्या घर भरणे, हे घर भरण्याचा जो हा बंद प्रकार करायला पाहिजे. अजूनपर्यंत सरकारनं यावर काही ऍक्शन घेतलेली नाहीये. सरकार ही चोरांची आहे. सरकारमध्ये 75-90% चोर भरलेले आहेत आणि चोर सगळ्याची आपली सावरासावर करत आहेत.
त्यांना आपला गुन्हा लपवायचा आहे. अनेक मंदिरात चोऱ्या झाल्या आहेत प्रयागराजला. उत्तर प्रदेशमध्ये सरकार त्यांचीच आहे, केंद्रात सरकार त्यांचीच आहे, आणि रामांच्या घरी जर एवढा मोठा डाका पडत असेल तर लगेच कारवाई करायला पाहिजे ना. डाका टाकणारे तेच लोक आहेत ना. चोर लोकच आहे ना, जे चोरी करून राहिले त्यांची सत्ता आहे ना, त्याच्यामुळे ते उघडकीस येऊन नाही राहिलं. तुम्ही काय सांगा, कुठून आले? मी यवतमाळ. अच्छा, बोला बोला. तुम्हाला काय वाटते राम मंदिरामध्ये जे काही घडलं त्या? राम मंदिरामध्ये घडलं हे संपूर्ण हिंदूच्या भावनेवर झालेला आघात आहे. आणि ज्या काळात म्हणजे कोणी हिंदू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी घाबरत होतं तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी नारा दिला होता, गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा दिला. आणि तो नारा 92च्या काळामध्ये पूर्ण देशभर फैलला. आणि जेव्हा कारसेवक गेले आणि ते बाबरी पाडली आणि तिला सिद्ध केलं की हे राम मंदिराचं ठिकाण आहे, आणि तेव्हा तो मुद्दा कोणी स्वीकारण्यास तयार नव्हतं, तो मुद्दा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारला. आम्ही त्याच्यानंतर 2014ला तिथे उद्धव साहेबांच्या आदेशाने चांदीची वीट घेऊन गेलो होतो. तिथं सुद्धा आघात झाला आणि चोरी झाला. आणि अटल बिहारी वाजपेयीचं एक वाक्य आम्हाला नेहमी आठवते, का जब घर का कुत्ता अगर भूखे नहीं तो समझ जाना की उसको चोर पता है. त्याच्यासारखी कहाणी अशी आहे का चोरणारेच ते आहे, त्याच्यामुळे न्याय काय देणार ही अपेक्षा. आज उद्धव साहेबांनी सांगितलं का दुश्मनाच्या मदत पण ते जाणारे व्यक्तित्व आहे, ते विनारे नाही. ही महाआरती तिथे व्हायला पाहिजे, बीड साहेबांनी इथे घेतली. काय वाटते, तिथे पण मशीद महाआरती व्हायला पाहिजे नाही का? साहेबांनी सांगितलं का सर्वप्रथम जेव्हा बाबरी पाडली त्यावेळेस हिंदू एक करून जेव्हा जो नारा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारला होता का ते कार्य जर आमच्या शिवसैनिकांनी ते केलं असेल तर मला अभिमान आहे. त्याच पद्धतीने उद्धव साहेब पूर्ण महाराष्ट्रभर पहिले आरत्या करणार आणि त्याच्यानंतर अयोध्येला फार मोठी आरती होईल. आणि या सरकारला माहित पडन का ढोंगी हिंदुत्व कायले म्हणते आणि कडवट कट्टर हिंदुत्व कायले म्हणते. नाही तर मुंह में राम और बगल में चुरी, इकडे मंदिर बनवायचं आणि इकडे चोऱ्या करायचा हा जो प्रकार आहे हा आम्ही खपवून घेणार नाही. शकतो की करोडो राम भक्त आहे आणि रामाच्या घरी जर असं चोरी होत असेल तर म्हणजे लाखोनं तरी रस्त्यावर उतरायला पाहिजे, पण राम भक्त अजूनपर्यंत देशातला या विरोधात उतरलेला नाही. सध्या हिंदू जागृत करणं चालू आहे. जसं आता बाकी ठिकाणी आपण जर समजा भागवत महापुराण घेतो त्यावेळेस पाठ केल्या जाते रामाचं, सीतेचं आणि हनुमंताचं, आणि ते पाठ केल्यानंतर गाव खेड्यातील लोक त्यांना नतमस्तक होते. आणि भारतीय जनता पार्टी त्या हनुमानजीला आपल्या रॅलीत नाचवायला नेते, हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि हिंदू जागृत होऊन एक मोठा भडका झाल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला जागेवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 6 खासदारांची सुद्धा खरेदी याच पैशातून झाली अशी साहेबांनी भाषणात केलं. अगदी बरोबर आहे. त्याच्यात हिंमत असेल शिंदे गटात तर त्यांनी संसदेमध्ये हा प्रश्न विचारावा, राम मंदिरात चोरी का देऊ. जर ते खरंच हिंदुत्व असत आणि ते म्हणत असेल की आम्ही उद्धव साहेब हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या विचारांनी चाललो आहे, हिंमत असेल तर विचारून दाखवा. तर नक्कीच ह्या भावना शिवसैनिकांच्या होत्या. आणि आता असेच सरांनी सांगितले का अशा प्रकारचे जे महाआरत्याचे कार्यक्रम जे आहेत महाराष्ट्रामध्ये जागोजागी होतील आणि त्यानंतर जे आहे अयोध्येमध्ये सुद्धा असा एक मोठा भव्य कार्यक्रम होईल. आणि खरोखरच अयोध्येमध्ये होणे तितकंच गरजेचं आहे. काही आणखीनही आपण महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. पुरुषा या कार्यक्रमात महिला आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलूया. ताई नमस्कार. ताई यायला नाही बोलत नाही, काकू सोबत बोललो. काकू बोलाल का तुम्ही? कुठून आल्यात? कुठून आल्यात? काय साहेबांचं भाषण आहे? साहेबांचं भाषण छान. त्यांनी रामावर जे काही सांगितले आहे ते बरोबर आम्हाला मान्य आहे. ती चोरी झाली ते सगळे ते बरोबर आहेत. ते मान्य आहे का? नाही, मान्य नाही आहे. त्या संदर्भात बोला. ते म्हणजे योग्य आहे अयोग्य? साहेबांनी सांगितले की इथं महाआरती सुद्धा झाली आहे, राम मंदिरामध्ये जी काही चोरी झाली त्या संदर्भात सांगा, हे योग्य आहे? राम मंदिरात जी चोरी झाली आहे अयोग्य आहे, कारण तिथले जे ट्रस्टी आहे ते जुने आणि नामांकित व्यक्ती आहे आणि त्यांच्या जे मेन जे चाबा वगैरे सगळं त्यांच्या हातात होतं, पण ते स्वतः समोर नेतात. त्यांनी तिथले जे कार्यकर्ते आहेत जे छोट्या मोठ्या पगारावर आहे त्यांच्या 1-2 CCTV फुटेज दाखवून त्यांना चोर ठरवलं आहे. पण साहेब मेन जे चोर आहे ते अजूनही समोर आलेले नाही आहे. आणि बघा एवढ्या मोठ्या रामलल्लाचं मंदिर आहे, एवढे करोडो भाविक तिथे जातात. 2 वर्ष नाही झालं ते मंदिर तयार होऊन आणि तुमच्या चोऱ्या सुरू होऊन गेल्या.
चोऱ्या उघड तुमचं नाव लोकांनी केलं. सादिया आरिफ शेख. काय बोलले? सादिया आरिफ शेख. एक विशेष आहे, सादिया आरिफ शेख मुस्लिम महिला सुद्धा या आरतीमध्ये सहभागी झाल्या आणि हे एक विशेष आहे. बरेच वेळा बोलल्या जाते की हिंदू मुस्लिम, पण या ठिकाणी हे हिंदू मुस्लिम एकतेचा एक भाव जो आहे यावरून दिसून येतं. सादिया जी, आप भी इस महाआरती में सहभागी हुए, आप क्यों सहभागी हुई ये बताइए. मैं सबसे पहले एक मुस्लिम महिला होने के साथ में एक शिव सैनिक हूँ, और अगर देश में कहीं गलत होगा तो हमको आवाज उठाना पड़ेगा, मिल के आवाज उठाना पड़ेगा, तभी कुछ सिस्टम में कुछ सही हो सकता है. और हम सब एक है, इसकी मिसाल तो देना ही पड़ेगा ना. अभी जो पूरे देश में मामला चल रहा है कि राम मंदिर में चोरी हुई है, इनके ऊपर में कार्रवाई करो, तो उत्तर प्रदेश में सरकार उनकी है, देश में भी सरकार उनकी है, उसके बावजूद भी कार्रवाई नहीं हो रही है. तो ऐसे समय में आप शिवसैनिक आपकी क्या मांग रहेंगी? नहीं, हमने आज आवाज उठाया है तो कहीं ना कहीं से शुरुआत होंगी. शायद आज यहीं से शुरुआत हो और हम शिवसैनिक की शुरुआत करें. और मैं उदय बाड़ा साहब ठाकरे की राम मंदिर बनाने के लिए भी पहले शिवसैनिक ही चढ़े थे. शिवसैनिक और किसी भी चीज की शुरुआत हम ही लोग करते हैं. बघा हिंदू आणि मुस्लिम महिला आहे, दोन्ही महिला आहे, आणि चांगला एक हा मेसेज जो आहे कॉम्बिनेशन आहे, आणि चांगला मेसेज हा समाजापर्यंत जाणे सुद्धा गरजेचं आहे. बघा, जेव्हा अयोध्यात मस्जिदे काढली, आपले राम मंदिर आहे हे कळलं, तर सर्वप्रथम आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कारसेवक तिथे चढले होते. पहिला हातोडा आमच्या शिवसेनेच्या कारसेवकांनी मारला होता आणि त्यांच्या लाशा पूर्ण शरयू नदीमध्ये फेकल्या होत्या. चांगल्याही लोकांना शरयू नदीमध्ये त्यांनी टाकलं होतं. मग ते आवाज का नाही उठवणार? कारण मंदिराची सुरुवात नीव आम्ही ठेवली आहे आणि तो तुम्ही चोर उच्चके समोर येऊन राहिले, तर त्यांच्याबद्दल आम्ही आवाज आणि आंदोलन करणार आणि पुरा भारतभर आमचं आंदोलन होणार आहे. असं ताई तुम्ही काय म्हणता? जे आज उद्धव साहेब इथे आले आणि त्यांच्या बोलण्यावर त्यांनी जे आवाज उचलली त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि उद्याला मुंबईमध्ये आंदोलन करत आहे खूप मोठ्या प्रमाणात. अच्छा, मुंबईचे आहे. मुंबईवरूनही आले, म्हणजे जवळपास विदर्भातून तर शिवसैनिक आलेच आहे, पण मुंबईमधून जरी आलेले आहेत. राम मंदिर बनाएंगे त्यावेळेस सुद्धा बाळासाहेबांनी आवाज उठवला होता, आणि आता चोरीचा प्रकार समोर आहे. उद्धव साहेब समोर आलेले आहे, काय सांगा? हॅलो, बोला, आवाज येत आहे, बोला. राम जय श्रीराम. मी मंदाकिनी भावे, नागपूर संपर्क प्रमुख बोलते. कारण राम आमच्या मनात आहे, तनात आहे. कारण श्रीराम कुठलंही शुभ कार्य व्हायचं असं आपण श्रीराम म्हणतो. आणि आता राम मंदिर जेव्हा बांधलं नव्हतं तेव्हा पण मी जाऊन आली आहे. इतकं आम्हाला जवळजवळ 2 तास चालत जावं लागलं. पण आज ती भूमी, त्या ठिकाणची भूमी करोडो रुपयाला विकल्या गेलेली आहे, याची आम्हाला खंत वाटते. आणि जेव्हा आम्ही राम मंदिरासाठी तिथे पैसे दिलेले आहेत, मी स्वतः तिथे फरशा लावायच्या म्हणून त्यांनी आमच्याकडून 1,000 रुपये घेतले. आम्ही स्वतः दिले तेव्हा, आणि पेटीना टाकलेत 5,000 रुपये. पण ह्या भ्रष्ट भाजप सरकारने काय केलंय, तिथे जे खजिनदार ठेवले त्यांच्याकडून बँकेतून सगळे पैसे काढून घेतले आणि हुंडीतले जे पैसे होते ते सुद्धा काढले. सीतामाईच्या गळ्यातलं म्हणजे मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्र त्यांनी काढलं, दागिने काढून विकले. त्यांना एवढी भीक लागली आहे का भाजपच्या लोकांना? अरे, प्रामाणिकपणे लोक तिथे मंदिरात जातात, 100-200 रुपये देतात, कोण 500 रुपये देतं. पण या भिकारी सरकारने त्या हुंडीतले पैसे काढले, सोन्याचे दागिने. आम्ही 1 किलोची वीट, चांदीची वीट बाळासाहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसैनिकांनी दिली होती. ती वीट पण गायब झाली, सोन्याच्या लगडी गायब झाल्या. मग हे असं कसं? हे शासन कसं आहे? शासन जर हे तुम्ही सांभाळू शका आमच्याकडे द्या. यांच्यावर काय कारवाई काय व्हायला पाहिजे, हे काय मागणी काय आहे तुमची? आता आमची अशी मागणी आहे की आता जे सोनं गेलंय तिथलं, जितकं चांदी गेलंय, तितकं धन गेलंय, आणि तो ज्याने कोणी चोरून नेले आणि ते लोक पकडले गेलेले आहे त्यांना योग्य शासन मर्यापर्यंत कारावास व्हावा. नक्कीच, म्हणजे कडक शासन व्हावं असं या ताईंची मागणी आहे. आणि बरेचशा आणखी आपल्या नागपूरच्या महिला आहेत. ताई जिल्हा प्रमुख आहे, संपर्क प्रमुख आहे, सगळ्यांसोबतच बोलण्यात कारण नागपूरचे आहे. ताई, काय सांगाल आज नागपूरमधून, विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या शहरामधून
उद्धव साहेबांनी आज इथे महाआरती करून एक इशारा दिलेला आहे. की साहेबांचं असं मुख्यमंत्र्याचं शहर आहे म्हणून असं त्यांच्या मनात काही नाहीये. साहेब अयोध्येमध्ये पण करू शकले असते ना, पण मुख्यमंत्र्यांच्या शहरात का आज? नाही त्यांच्या डोक्यात असं काही नाही आहे. पण विषय कसा असतो की हे जे रामाच्या नावाने जे खूप वोटिंग मागतात किंवा रामाच्या नावाने देवाच्या नावाने ज्या काही पद्धतीने आजकाल ते वोटिंग ओढण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी साहेबांनी हे म्हटलेलं आहे की राम रक्षा तुमच्या हातात सगळं काही होतं, तरी पण तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी कशी काय झाली? सीतामाईची त्यांनी मंगळसूत्र चोरले आणि यांचेच लोक आहेत, यांनी कॅमेऱ्यावर झाकून ठेवलेलं आहे. यांनी कॅमेऱ्यावर कपडा टाकला काय टाकला आम्हाला माहिती नाहीये, पण ज्यांनी चोरी केली ते सुद्धा लक्षात नाही आलं. म्हणजे यांचा प्लॅनिंग न होतं हे सगळं काही. चोरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला नको? व्हायला होतं ना, व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही मागणी करतो आणि मागणी म्हणून ह्याच पद्धतीने आमची मागणी आहे. हे असं वाटत नाही का तुम्हाला आता जे हे राम रक्षा आरती या ठिकाणी केलेली आहे, अशीच आरती अयोध्येमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे? ना, साहेब करतीलच, साहेब करतीलच आणि व्हायलाच पाहिजे. तर नक्कीच या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना आहे आणि अशाच पद्धतीची जी महाआरती आहे अयोध्येमध्ये सुद्धा होईल अशी आशा शिवसैनिकांना सुद्धा आहे. पण एकंदरीतच जो या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक भाषण दिलेलं आहे. अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि राम मंदिरामध्ये जे काही चोऱ्याचा प्रकार घडलेला आहे त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि दिल्लीमध्ये जे सोनम वांगचुक आणि अभिजित जिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे की ज्या परीक्षा ज्या कॅन्सल करण्यात आल्या, 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर त्यांच्या समर्थनार्थ सुद्धा उद्या मुंबईत सुद्धा एक शिवसेनेच्या वतीनं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. हा सुद्धा एक प्रकार म्हणजे एक काय वाटते का आपल्या म्हणजे परीक्षासारख्या लीक होत आहे, परीक्षा रद्द होत आहे, विद्यार्थी आत्महत्या करत आहे, यावरही सरकार गंभीर आहे? गंभीर तर राहणारच सर, कारण मुलांचं भविष्य त्याच्यावर निर्भर करते, बरोबर आहे. पण त्यानंतर यांना काहीच वाटत नाहीये, त्यांचं फक्त तोडाफोडीकडे लक्ष आहे. पक्ष कुठला फोडला पाहिजे, कुठला घेतला पाहिजे, यांचं दुसरीकडे कुठेच लक्ष नाहीये. हे बोलले की 6 खासदार आहेत पैशातून विकत घेतले. हो बिलकुल 100 कोटी घेऊन विकत घेतलेले आहेत, 100 कोटी घेऊन विकत घेतले आणि त्यांचं तोडफोडीकडे पुरावे काय? पुरावे सुद्धा आहेत साहेब, पुरावे सुद्धा. ते आरोप आहे? नाही, आरोप नाही, पुरावे सुद्धा आणि ते मिळतीलच. विषय म्हणजे कसं आहे की यांना तोडफोडी करणं, यांना पक्षांना तोडफोड म्हणून आपल्याकडे जेवढा जास्त. विरोधकांनी हे पण बोलले आहेत की आता तुमची सत्ता नाही म्हणून तुम्हाला राम आठवला. नाही, असं नाही, त्यांना बोलायला काही नाही म्हणून ते बोलतील. आणि हे आता मला सांगा की सत्ता नाही राम आठवला हा काय विषय आहे? विषय हा नव्हताच. कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्वाची हे केलेली आहे, जन्म दिला बाळासाहेबांनी, तोच तसा वारसा उद्धव साहेब नेत आहे. आणि हे फक्त याच्या चर्चामधून लोकांना गुमराह करतात, हाच विषय आहे, बस काही. आमंत्रण पण दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, मोहन भागवत यांना. ते आले नाही येणार ते, कारण त्यांना म्हणतात ना देवाखाली आणणार, त्यांना सांगताच येणार नाही. हा नाही, हिंदू जरी असले पण त्यांचा हिंदुत्वाचा नाही, कट्टर ते म्हणतात पण कट्टर नाहीये. त्याला कट्टर कसे काय म्हणलं जाईल मला सांगा? आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने चोरी होते, ज्या पद्धतीने आपल्या राम मंदिरामध्ये चोरी होते, राष्ट्राची निर्मिती करणार नाही, शक्यच नाही, ते करूच शकत नाही. हिंदू राष्ट्र का तुम्हाला पाहिजे? नाही, काय नाही पाहिजे, हिंदू काय नाही पाहिजे आम्हाला, हिंदू तर आवश्यक आहे. हिंदू राष्ट्राची निर्मिती बघू आता काय करू शकतात, ते आता नंतर वेळेस सांगेल ना. आमचा संपर्क प्रमुख आहे. संपर्क प्रमुख गेल्यात आहे. नक्कीच एकंदरीतच तुम्ही WH न्यूज सर्च केलं तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ WH न्यूज सर्च करा आणि तुम्हाला त्यावर दिसेल. हो आहे तुमचा तर मित्रांनो, ह्या सगळ्या भावना ज्या आहेत शिवसैनिकांच्या होत्या या ठिकाणी आज नागपूरच्या रामनगर या ठिकाणी जे आहे राम रक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी उद्धव ठाकरे विशेष करून या कार्यक्रमाला आले होते, आदित्य ठाकरे होते, काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे होते आणि सुनील केदार होते, संजय राऊत होते, असे मोठे मोठे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं होतं. मोहन भागवत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहे त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं होतं, मात्र ते आले नाही. पण भर पावसातही मात्र आरती मात्र झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जे आहे सांगितलं आहे की आमचं हे तोगडं हिंदुत्व नाही, आमचं खरं हिंदुत्व आहे. आता म्हणून जे आहे आता ही ज्या राम मंदिरामध्ये जे काही प्रकार घडले आहेत त्यांच्या विरोधात संपूर्ण शिवसैनिक जे आहे ते रस्त्यावर उतरणार आहेत. संपूर्ण दृश्य जे आहे आम्ही
आणि लाईव्ह जे या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा या WS न्यूजवर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं या संदर्भात तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.